नागपूरच्या नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत लग्नाचं आमिष दाखवून तरुणीची फसवणूक करण्यात आली। लग्नाचं आश्वासन देत दीर्घ काळ शारीरिक संबंध ठेवल्यानंतर लग्नाला नकार दिल्याचा आरोप तरुणीनं केला असून तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे। नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 28 वर्षीय तरुणीनं पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार 2023 मध्ये एका खासगी कंपनीत काम करत असताना तिची ओळख 34 वर्षाच्या हर्षद मनोहर यांच्याशी झाली। ओळखीचं रूपांतर मैत्रीत आणि पुढे प्रेमसंबंध निर्माण झाले। तक्रारीनुसार तरुणीनं आरोपीला जिचे वैवाहिक संबंध सुरळीत नसल्याची माहिती दिली होती। तसंच पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर त्याच्याशी विवाह करण्याची तयारी असल्याचंही सांगितलं होतं। यानंतर आरोपीनं तिला आपल्या घरी नेऊन आईची भेट घडवून दिली, मात्र आरोपीच्या कुटुंबियांनी या नात्याला विरोध केला। त्यानंतर दोघेही नंदनवन परिसरातील भाड्याच्या घरात एकत्र राहू लागले। दरम्यान 2024 मध्ये तरुणीचा घटस्फोटही झाला, मात्र त्यानंतरही आरोपीनं लग्नाचा विषय वारंवार टाळला आणि लग्नाचं आश्वासन देत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आलाय। तरुणीनं लग्नासाठी आग्रह धरला तेव्हा आरोपीनं स्पष्टपणे नकार दिल्याचं सांगण्यात आलंय। यानंतर पीडित तरुणीनं नंदनवन पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार केली। सध्या या प्रकरणाचा पुढील तपास नंदनवन पोलीस करत आहेत। दरम्यान पोलिसांनी आरोपी हर्षद मनोहर याला अटक केली आहे। फिर्यादीची घटस्फोट साठी तिने न्यायालयात दाखल करण्यात आलेलं होतं। त्यानंतर या महिलेचा घटस्फोट दाखल झाल्यानंतर मंजूर झालेला होता आणि तो झाल्यानंतर हे लग्न करणार होते, परंतु यातील जो आरोपी आहे त्याने नकार दिला आणि याच्या अगोदर त्याने विवाहाचा आमिष दाखवून घटस्फोट झाल्यानंतर मंजूर झाल्यानंतर लग्न करू असं आमिष दाखवून तिच्यावर वारंवार शारीरिक संबंध ठेवलेले आहेत। त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याला आरोपीला अटक करण्यात आलेली आहे।